दुप्पट किंमत घ्या। अनंत अंबानीने शेकडो कोंबड्यांचा संपूर्ण ट्रकच घेतला। काय आहे हे कारण, नक्की काय घडलं होतं त्या रात्री, हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। रस्त्यावरून चालत असताना अनंत अंबानी यांनी एका ट्रकमधून 250 कोंबड्या कत्तलखान्यात नेल्याचे पाहिलं आणि ती गाडी थांबवली आणि दुप्पट किंमत देऊन कोंबड्या विकत घेतल्या आहेत। नक्की हे प्रकरण काय आहे, नक्की त्यांनी या कोंबड्या का विकत घेतल्या, हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा अनेकदा चर्चेत असतो। आजकाल तो जामनगर ते द्वारका या 140 किलोमीटर चालण्याच्या प्रवासामुळे चांगला चर्चेत आहे। मात्र या प्रवासादरम्यान एक बातमी समोर आली आहे ज्यामध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। खरं तर ट्रिप दरम्यान अनंत अंबानीने दुप्पट किंमत देऊन सुमारे 250 कोंबड्या खरेदी केल्या आहेत। यानंतर तो म्हणाला की आता आपण त्यांना वाढवू। हातात कोंबडी घेऊन पुढे जाताना अनंत जय द्वारकाधीश असं नाराही त्याने दिला आहे। अनंत अंबानी 28 मार्च रोजी जामनगरमधील मोती खावडी येथील आपला प्रवास सुरू केला होता। तसेच तो द्वारका येथे त्याचा तिसरा वाढदिवस साजरा करणार होता। लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून तो रात्री प्रवास करत होता। तर वन्य संवर्धनासाठी समर्पित केलेले जीवन अनंत अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पाद्वारे वन्यजीव संवर्धनात सक्रिय आहेत। केंद्र सरकारने अलीकडे त्यांची प्राणी कल्याणासाठी प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे। वनतारा येथे 2000हून अधिक प्रजातींमधील 150 लाखाहून अधिक प्राण्यांची सुटका करण्यात आलेली आहे। तर या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। तर काहींनी म्हटलं आहे अनंत अंबानी यांनी ज्या कोंबड्यांना वाचवलं आहे तर त्यांचा जीव वाचवण्यासाठी, परंतु जे जिओ मार्ट आहे त्या मार्टवरती अनंत अंबानींच्या जिओ मार्टवरती तुम्हाला चिकन हे फ्रेश चिकन पाहायला भेटतं किंवा विकत भेटतं। त्यावरती नेटकर यांनी अनंत अंबानींना चांगलं ट्रोल केलं आहे। तर या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।